माझं नाव मुंडे ज्ञानेश्वरी गणपत. मी बीड जिल्ह्यातून परळी तालुका लाडझरी गावातून आलेली आहे. मी आज आईबद्दल एक छोटीशी कविता म्हणणार आहे. बाप काढलाच घराबाहेर दारात रडते आई पण, बाप काढलाच घराबाहेर दारात रडते आई पण, बायकोला मात्र रोज म्हणतोस तुझ्यासाठी काही पण. जरा तुझ्या माईची आठवण बघ दिवस, लेकच यावा पोटाला म्हणून किती केले होते निवस. इकडून तिकडून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला, तुझ्यासारखा हिरा तिच्या पदरामध्ये गावला. लहानपणी माई तुला शेतात न्यायची, तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली धरून द्यायची. तुला भूक लागली की तू टाय टाय रडायचास, माईचं दूध संपलं की रक्त सुद्धा वळायचास. रक्त पिऊन पोचलास लेका त्या रक्ताचा तरी ठेव मान, रक्त पिऊन पोचलास लेका त्या रक्ताचा तरी ठेव मान, पवित्र अशा मातीचा करू नको अपमान. किती दिवस जगणार लेका झाडावरचं पिकलं पान, आता एवढं कर त्या दारातल्या माईला घरात तेवढा आण, आता एवढं कर त्या दारातल्या माईला घरात तेवढा आण. तू गोडगड खा त्या माईला शिळी भाकर तरी वाढ, भाकर वाढाय बायको आडवी आली तिला घराबाहेर काढ. बायको घराबाहेर जाणारच नाही मी तुला लिहून देतो, यदा कजत गेली मला येऊन भेट मी तुला दुसरी करून देतो. तू आंधळा नाहीस पांगळा नाहीस तुझी तुलाच कळली नाही किंमत, नवरा माय बापाला सांभाळतो म्हणून कायम वर सोडून जाण्याची कोणत्याच बायकोत नसते हिंमत. तुला माय वाघ बनवलंय माईनं, त्या माईला आज दुर्दैवानं राहिलं नाही साई पण. खरा मर्द असशील तर आईचं नाव घेऊन मन, माय बाप हो तुमच्यासाठी काय पण, माय बाप हो तुमच्यासाठी काय पण. जय हिंद जय महाराष्ट्र.